नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकलव्य एज्युकेटर्स चॅनलवरती एकलव्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अभियानात मी प्राध्यापक गजानन पाटील आपलं खूप खूप स्वागत करतो। मित्रांनो, या अभियानामध्ये आपण भारतीय अर्थव्यवस्था या विषयामध्ये बेरोजगारी हा चॅप्टर डिस्कस करत होतो। बेरोजगारी संदर्भात जे लास्ट लेक्चर आपण पाहिलेलं आहे त्यामध्ये पाहिलं आपण की बेरोजगारीचं मापन कसं केलं जाते, कोणत्या पद्धती आहेत की ज्या पद्धतीच्या माध्यमातून आपण हे पाहू शकतो की आपल्या देशामध्ये बेरोजगारीचं प्रमाण किती आहे। मित्रांनो, आजचं जे लेक्चर आहे, आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की बेरोजगारी ही कशामुळे निर्माण होते, बेरोजगारीची कोणती कारणं आहेत, ती बेरोजगारीची कारणे आणि बेरोजगारीवर जी काही उपाय आवश्यक असतात असे बेरोजगारीवरचे उपाय, ह्या दोन्ही बाबी आपण डिस्कस करणार आहोत। मल्टी स्टेटमेंट क्वेश्चन विचारत असताना आपल्याला ह्या दोन्ही बाबींचं डिस्कशन हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे। मित्रांनो, NSSOचा जर तुम्ही अहवाल पाहिला तर NSSOच्या अहवालामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की 2017-18 या आर्थिक वर्षामध्ये भारतातली जी बेरोजगारी आहे त्या बेरोजगारीचा जो दर आहे तो दर आहे 6.1%। आता 6.1% हा जो बेरोजगारीचा दर आहे तो गेल्या 45 वर्षामध्ये सर्वात जास्त आहे। म्हणजे साधारणतः 1972-73 वर्षापासून जर आपण कॅल्क्युलेशन पाहिलं तर त्यामध्ये सर्वात जास्त बेरोजगारीचा दर हा आपल्याला 2017-18 या आर्थिक वर्षामध्ये पाहायला मिळतो। मग इतका जास्त बेरोजगारीचा दर कशामुळे निर्माण होतो, काय त्या पाठीमागे कोणती कारणं आहेत, तर ती कारणे आणि त्यावरती काय उपाय असू शकतात, असे उपाय आणि गव्हर्नमेंटने कोणकोणते उपाय त्याच्यावरती आतापर्यंत केलेले आहेत ते गव्हर्नमेंटचे प्रयत्न, असं सर्व डिस्कशन आपल्याला आजच्या ह्या लेक्चरमध्ये पाहायचं आहे। तर बघूयात आपण बेरोजगारीची कारणे। विद्यार्थी मित्रांनो, बेरोजगारीची जी काही कारणं आहेत तर ती कारणं आपल्याला काही एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू काही महत्त्वाची कारणं डिस्कस करायची आहेत। आता कोणकोणती कारणं आहेत त्यामध्ये जसं की पहिलं कारण आहे कमी विकास दर। ठीक आहे, म्हणजे देशाचा जो विकास दर असतो आपण त्याला GDP ग्रोथ असंही म्हणू शकतो। तर हा जो विकास दर आहे तो विकास दर जर खूपच कमी असेल तर अशा वेळेस देशामध्ये बेरोजगारीचं प्रमाण हे वाढू शकते। आता याच्यामध्ये जसं की आपण पाहू विकास दर, GDPचं जे काही एक प्रमाण असते ते GDPचं प्रमाण गेल्या काही वर्षापूर्वी 5-6 वर्षापूर्वी जर आपण पाहिलं तर भारताचा GDP ग्रोथ हा अगदी 7 ते 8% गेलेला होता। परंतु काही ह्या गेल्या 1-2 वर्षामध्ये आपला GDP ग्रोथ हा कमी झालेला आहे आणि अगदी ह्या कोरोनाच्या स्थितीत जर पाहिलं तर GDP ग्रोथ भारताचा हा अगदी 1% येण्याची पॉसिबिलिटी आहे किंवा 1 ते 2% ह्या दरम्यान असेल। मग जर GDP ग्रोथ कमी झाला, आता GDP ग्रोथ कमी होणं याचा बेरोजगारीवर कसा परिणाम होऊ शकतो, कारण की जर विकास दर कमी होत असेल तर याचा अर्थ देशामध्ये उत्पादनाचं प्रमाण हे कमी होत आहे आणि उत्पादनाचं प्रमाण जर कमी होत असेल तर याचा अर्थ कंपन्यांमध्ये जे काही काम आहे ते काम कमी होत आहे, तिथे बेरोजगारीचं प्रमाण हे वाढू शकते। म्हणून जितका विकास दर हा कमी असेल तितकं बेरोजगारीचं प्रमाण हे वाढू शकते, म्हणजेच हे झालं एक बेरोजगारीचं कारण। ठीक आहे, त्यानंतर सेकंड आहे मागासलेली शेती। म्हणजे शेतीमध्ये जर योग्य पद्धतीने आधुनिक पद्धतीने जर शेती केली जात नसेल तर त्या ठिकाणी सुद्धा बेरोजगारीचं प्रमाण हे जास्त होण्याची पॉसिबिलिटी असते। आता इथे हा मुद्दा डिस्कस करत असताना जसं की समजा देशामध्ये जर शेती क्षेत्रामध्ये जर ठीक आहे, सिंचनाच्या सुविधा जर नसतील, सिंचनाच्या सुविधा नसतील किंवा शेती संदर्भात ज्या काही योजना अपेक्षित आहेत अशा जर फारशा योजना नसतील तर मग त्या ठिकाणी शेतीशी रिलेटेड काही प्रमाणात बेरोजगारी होऊ शकते। किंवा भारतामध्ये जर आपण पाहिलं तर भारतामध्ये बहुतांश शेती ही म्हणजे मान्सूनवर आधारित आहे। मग मान्सूनवर आधारित असलेल्या शेतीमुळे हंगामी बेरोजगारीचं प्रमाण त्या ठिकाणी वाढू शकते। किंवा आपण पाहिलेलं आहे की भारतात जितकं जास्त म्हणजे कामगार आवश्यक आहेत त्यापेक्षा जास्त कामगार त्या ठिकाणी काम करतात, म्हणून भारतात जे शेतीचं जे प्रमाण आहे ते ह्या शेतीमध्ये आपल्याला छुपी बेरोजगारी ते सुद्धा प्रमाण खूप जास्त पाहायला मिळते। त्यामुळे शेती जी आहे हे जे मागासलेली शेती आहे, आधुनिकतेची जी त्याच्यामध्ये कमतरता आहे, शेतीचं व्यापारीकरण कमी झालेलं आहे, जर अशी जर स्थिती असेल तर त्या देशामध्ये बेरोजगारीचं प्रमाण हे जास्त असते। ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे लोकसंख्या विस्फोट, वाढती लोकसंख्या। मित्रांनो, देशामध्ये कितीही रोजगार निर्माण होत असेल आणि लोकसंख्या जर प्रचंड असेल तर त्या ठिकाणी काही लोकांना मात्र बेरोजगार राहावं लागते। काही वेळेस काय होते की देशाचा विकास दर हा चांगला असतो, म्हणजे रोजगार निर्मितीचं प्रमाणही जास्त असते, परंतु ते रोजगार निर्मितीचं जे प्रमाण आहे ते वाढत्या लोकसंख्येला सामावून घेऊ शकत नाही। आता भारतामध्ये जर आपण पाहिलं तर भारतामध्ये दशवार्षिक लोकसंख्या वाढीचा जर दर पाहिला आपण तर तो 17% पेक्षाही जास्त आहे।
ठीक आहे, म्हणजे भारताची दर 10 वर्षाला जी लोकसंख्या आहे ती 17% जास्त वाढते. आता खरं जर पाहिलं तर इथे 17% लोकसंख्या वाढीचा दर हा खूप जास्त आहे असं काहीच नाही. ठीक आहे, हा जास्त आहे असं नाही, परंतु एकूण लोकसंख्या जर आपण पाहिली तर ती 130 कोटीपेक्षा जास्त होत आहे. म्हणजे भारतामध्ये श्रमबल हे प्रचंड जास्त आहे आणि काम देण्याचं प्रमाण जे आहे ते मात्र कमी आहे. म्हणून लोकसंख्येच्या तुलनेमध्ये जे काम आपल्या देशामध्ये उपलब्ध होते त्याचं प्रमाण कमी आहे आणि लोकसंख्या ही जास्त आहे. परिणामी तिथे अतिरिक्त लोकांची संख्या वाढते आणि बेरोजगारीचं प्रमाण वाढते. म्हणून बेरोजगारीचं हे एक महत्त्वाचं कारण झालं. त्यानंतर पुढचं कारण जे आहे ते अपर्याप्त आणि दोषपूर्ण रोजगार योजना. म्हणजे एकतर आपल्या देशामध्ये जे श्रमबल आहे त्या श्रमबलाच्या अनुषंगाने तितक्याशा रोजगार योजना अवेलेबल नाही आहेत. ठीक आहे, त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला रोजगार प्राप्त होणं हे कठीण जाते. त्यामुळे त्या अपर्याप्त योजना आहेत. दुसरी गोष्ट त्या दोषपूर्ण आहेत. म्हणजे एकतर बऱ्याचशा रोजगार योजनेमध्ये भ्रष्टाचाराचं प्रमाण आपल्याला पाहायला मिळते. आपल्या देशामध्ये महात्मा गांधी रोजगार हमी योजना ही एक मोस्ट इम्पॉर्टंट रोजगार हमी योजना आपल्या देशामध्ये आलेली आहे. परंतु काही काळ असा होता की त्या योजनेमध्ये सुद्धा भ्रष्टाचार आपल्याला प्रचंड पाहायला मिळाला. म्हणजे कागदोपत्री 100 लोकांना काम मिळते, परंतु ॲक्च्युअलमध्ये जर पाहिलं तर इतक्या लोकांना काम मिळालंच याची शाश्वती देता येत नाही. म्हणजे बऱ्याच वेळा काय होते तर भ्रष्टाचार, ठीक आहे, इथे भ्रष्टाचार, ठीक आहे, आणि लालफित म्हणजे लोकांकडून किंवा गव्हर्नमेंटकडून लोकांना जे काम मिळालं पाहिजे ते काम मिळत नाही. कुठेतरी ऑफिसमध्ये बऱ्याचशा फाईल अडकून असतात, त्यांना त्या सँक्शन होत नाहीत. बऱ्याचशा योजना आहेत त्या सँक्शन होत नाहीत, त्या लालफितीमध्ये अडकलेल्या असतात. अशा काही बाबी आहेत की ज्या सरकारच्या माध्यमातून पूर्ण करणं अशक्य होते. म्हणून इथे बेरोजगाराचं प्रमाण जे आहे ते वाढत असते. त्यामुळे बेरोजगारी ही या कारणामुळे सुद्धा वाढते. पुढचा एक मुद्दा आहे कारण श्रमबलापेक्षा भांडवल बलावरच अधिक भर दिला जातो. ठीक आहे मित्रांनो, देशामध्ये जर आपण श्रमबल जर योग्य पद्धतीने जर युटिलाइज करू शकलो, ठीक आहे, जसं की आपण म्हणू आपल्या देशामध्ये जे उद्योग आहेत किंवा कोणत्याही देशामध्ये जे उद्योग असतात ते उद्योग जर श्रमबल यावर आधारित असतील, म्हणजे त्या उद्योगामध्ये काम करण्यासाठी जास्तीत जास्त मानवाची जर आवश्यकता असेल, जास्तीत जास्त माणसाची जर आवश्यकता असेल तर तिथे जास्तीत जास्त रोजगार निर्माण होऊ शकतो. परंतु भांडवलशाही इतकी जास्त वाढलेली आहे की ज्या ठिकाणी 100 लोकांचं काम होत होतं किंवा जे काम करण्यासाठी 100 लोकांची आवश्यकता होती, म्हणजे 100 लोकांना रोजगार प्राप्त होत होता, त्या ठिकाणी 100 लोकांचं काम एक मशिनरीच करत आहे. ठीक आहे, म्हणजे भांडवलावर आपण जास्तीत जास्त आता अवलंबून आहोत आणि भांडवल जास्तीत जास्त निर्माण होत आहे. त्यामुळे होते काय तर एक मशीन 100 लोकांचं काम करत आहे आणि ती मशीन एकच व्यक्ती चालवू शकतो. म्हणजे एकाच व्यक्तीला रोजगार प्राप्त होतो आणि बाकीचे जे 99 लोक आहेत ते मात्र मग इथे बेरोजगार होऊ शकतात. त्यामुळे हे जे भांडवलावर किंवा भांडवल आधारित जे उद्योग सुरू होत आहेत आणि श्रमबलावर जे उद्योग होते ते मात्र कमी होत आहेत. त्यामुळे देशामध्ये बेरोजगारीचं प्रमाण वाढत आहे, हे एक त्याचं कारण झालं. पुढचे कारण आहे दोषपूर्ण शिक्षण पद्धती. आता दोषपूर्ण शिक्षण पद्धती कशी, तर भारतामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा जर आपण पाहिला तर भारताच्या शिक्षण पद्धतीमध्ये एक व्यावहारिक शिक्षण कमी झालेलं आहे. प्रॅक्टिकल एज्युकेशन ज्याला आपण असं म्हणू की एखादा व्यक्ती शिक्षण घेतल्यानंतर तो स्वतः जॉब क्रिएट करू शकतो, अशा प्रकारचं जे प्रॅक्टिकल एज्युकेशन आहे तर प्रॅक्टिकल एज्युकेशन आपल्या देशामध्ये खूपच कमी आहे. ठीक आहे, जे काही एज्युकेशन आपल्या देशामध्ये आहे ते थेरॉटिकल एज्युकेशन आहे. ठीक आहे ना, आणि हे थेरॉटिकल एज्युकेशन असल्यामुळे काय होते तर फक्त आपण शिक्षण क्षेत्राकडे एक पात्रता म्हणून पाहू शकतो किंवा पात्रता म्हणून पाहतो. म्हणजे भारतामध्ये शिक्षणाकडे पाहण्याची जी टेंडन्सी आहे ती एक पात्रता म्हणून पाहण्याची टेंडन्सी आहे की एखादी सरकारी नोकरी जर मिळवायची असेल तर ती सरकारी नोकरी मिळवण्यासाठी विशिष्ट शैक्षणिक पात्रता आवश्यक असते. त्या व्यक्तीचं ग्रॅज्युएशन झालं पाहिजे, त्या व्यक्तीची 12वी असली पाहिजे, त्या व्यक्तीचं जे काय इंजिनिअरिंग झालेलं असावं, MBBS झालेलं असावं, म्हणजे पात्रतेपुरतं शिक्षण. ठीक आहे, पात्रतेपुरतं शिक्षण असं ते एक स्वरूप आपल्या देशातील शिक्षण पद्धतीमध्ये ते प्राप्त झालेलं आहे. ते आहे दोषपूर्ण शिक्षण. आता शिक्षण झाल्यानंतर जर त्या व्यक्तीचं जर स्किल पाहिलं तर व्यावहारिकदृष्ट्या त्या व्यक्तीमध्ये फारसं स्किल असत नाही.
तर फक्त कागदोपत्री शिक्षण अशा प्रकारची एक व्यवस्था देशामध्ये निर्माण झालेली आहे. परिणाम त्याचा असा होतो की इथे विद्यार्थ्यांमध्ये किंवा नवयुवकांमध्ये जे कौशल्य आहे त्या कौशल्याचा अभाव दिसून येतो आणि जर कौशल्य नसेल तर व्यवसाय सुरू करणं हे पॉसिबल होत नाही. त्यामुळे कौशल्यपूर्ण शिक्षण न दिल्यामुळे बेरोजगारीचं प्रमाण हे वाढू शकते किंवा वाढत असते. त्याला म्हणून आपण दोषपूर्ण शिक्षण पद्धती. पुढचं कारण आहे कुटीर आणि लघु उद्योगांचा विनाश. मित्रांनो, आपण जर पाहिलं तर भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर 1948ला आपल्या देशामध्ये पहिलं औद्योगिक धोरण आलेलं आहे. त्या पहिल्या औद्योगिक धोरणामध्ये केंद्र सरकारने फक्त जड उद्योगांचा विकास कसा करायचा आणि त्याकडे जास्तीत जास्त भर दिलेला आहे. आणि त्या 1948च्या औद्योगिक धोरणापासून ते अगदी 1991 पर्यंत, म्हणजे जेव्हा आपण आर्थिक संकटात गेलो होतो तिथपर्यंत जर आपण पाहिलं तर जड उद्योगांचा विकास कसा होईल याच संदर्भात आपण औद्योगिक धोरणं आणलेले होते. मग कुटीर उद्योग आणि लघु उद्योग की ज्याला आपण सध्या व्याख्येमध्ये त्याला आपण MSME, ठीक आहे, मायक्रो स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइजेस असं जे म्हणतो MSME, तर ह्या MSMEकडे, ह्या लघु उद्योगांकडे आपण दुर्लक्ष केलेलं आहे. परिणामी ह्या लघु उद्योगांचा विनाश झाला. परंतु प्रॅक्टिकल लेवलवर जर पाहिलं आपण तर हे जे लघु उद्योग आणि कुटीर उद्योग आहेत हे उद्योग अगदी ग्रामीण क्षेत्रापर्यंत विस्तारलेले असतात किंवा या उद्योगांमध्ये गुंतवणूक करणं हे ग्रामीण स्तरावर सुद्धा शक्य होते. म्हणून जर या उद्योगांमध्ये जर इन्व्हेस्टमेंट चांगल्या प्रकारे झाली आणि इथे जर या उद्योगांची जर संख्या वाढली तर ग्रामीण भागापर्यंत रोजगार उपलब्ध होऊ शकतो. परंतु गव्हर्नमेंटची जी मानसिकता नेहमी राहिलेली आहे की जड उद्योग मोठ्या उद्योगांना चालना द्यायची, तर त्या मानसिकतेमुळे कुटीर उद्योग आणि लघु उद्योग, मध्यम उद्योग हे मागास अवस्थेमध्ये पडले. त्यांना फारसं प्रमोशन मिळू शकलं नाही. परिणामी देशामध्ये जी रोजगार निर्मिती व्हायला पाहिजे ती होऊ शकली नाही. म्हणून मग कुटीर उद्योग आणि लघु उद्योग यांचा जो विनाश होत गेला त्यामुळे देशामध्ये बेरोजगारीचं प्रमाण हे वाढत गेलं. हे झाले मित्रांनो काही बेसिक कारणं की ज्या कारणामुळे देशामध्ये बेरोजगारी वाढू शकते. आता दुसरा जो पॉईंट होता आपल्याला जो डिस्कस करायचा आहे तो पॉईंट म्हणजे कोणता, तर उपाय कोणते आहेत. मित्रांनो, काही बेसिक उपाय आपण पाहू. आता उपाय म्हणजे थोडक्यात एक हे जे पर्याय आहेत तर याच पर्यायातून आपल्याला काही उपाय दिसतात आणि या व्यतिरिक्त गव्हर्नमेंटने बेरोजगारी कमी करण्यासाठी काय केलं ते आपण दुसऱ्या बाजूने पाहू. ठीक आहे, सुरुवातीला आपण हे बघू की बेरोजगारी कमी करण्यासाठी काय उपाय असू शकतात. जसं की फर्स्ट, जो विकास दर कमी आहे त्या विकास दराला आपल्याला वाढवावं लागेल. जर देशाचा विकास दर जर समजा वाढला तर प्रोडक्शन वाढेल आणि प्रोडक्शन जर वाढलं असेल तर वाढतं प्रोडक्शन निर्माण करण्यासाठी आणखीन मजुरांची आवश्यकता राहील. परिणामी रोजगार प्राप्त होईल, बेरोजगारीचं प्रमाण हे कमी होईल. ठीक आहे, त्यानंतर मागासलेली शेतीमध्ये आपल्याला आधुनिक शेती आणावी लागेल. शेतीचं व्यापारीकरण करावं लागेल, व्यावसायीकरण करावं लागेल, सिंचनाच्या सुविधा निर्माण कराव्या लागतील. जर तशा काही पद्धती आणल्या आणि आधुनिक शेतीकडे जर आपण वळू तर मग काय होईल, आपल्याकडे बेरोजगारीचं प्रमाण कमी होईल आणि रोजगार उपलब्ध होईल. पुढचं एक लगेच याला आपण असं म्हणू शकतो की लोकसंख्येचा जो विस्फोट झालेला आहे तर आपल्याला लोकसंख्या नियंत्रित करावी लागेल. हा त्याच्यावरचा उपाय आहे. लोकसंख्या नियंत्रित करणे, ज्या सरकारी ज्या योजना आहेत रोजगारीशी संदर्भात तर रोजगार निर्माण करणाऱ्या योजना आणाव्या लागतील. त्या योजनांमध्ये जो भ्रष्टाचार आहे, लालफित आहे ते आपल्याला दूर करावं लागेल. हाही त्याच्यावरचा उपाय असू शकतो. त्यानंतर जे भांडवलावर आधारित उद्योग आहेत त्यांना आपण श्रमबलावर आधारित असणाऱ्या उद्योगांमध्ये कन्व्हर्ट करू शकतो किंवा जे भांडवलावर आधारित उद्योग आहेत ते तसेच राहतील आणि श्रमबलावर आधारित उद्योगांचा आपण जास्तीत जास्त विकास करण्याचा प्रयत्न करू. मग श्रमबलावर आधारित उद्योग जसे की कापड उद्योग आहे की ज्या ठिकाणी जास्तीत जास्त लोकांची आवश्यकता असते, मग अशा प्रकारचे जर उद्योग आपण देशामध्ये जर इंट्रोड्यूस करू लागलो तर मग तिथे मात्र रोजगार प्राप्त होऊ शकते. ठीक आहे, पुढचा उपाय जसं इथे म्हटलं आपण दोषपूर्ण शिक्षण पद्धती आहे, तर ही जी दोषपूर्ण शिक्षण पद्धती आहे याच्यामध्ये आपल्याला सुधारणा आणाव्या लागतील. ठीक आहे, म्हणजे विशिष्ट एखाद्या क्षेत्रात जितक्या लोकांची आवश्यकता आहे तितक्याच लोकांना तशा पद्धतीचं शिक्षण दिलं जाईल, म्हणजे कदाचित त्या टाईपची बेरोजगारी निर्माण होणार नाही. ठीक आहे, तर अशा प्रकारचं म्हणजे जसं की काही विद्यार्थी MBA करतात, मग MBA करून जे मॅनेजमेंटमध्ये जो जॉब मिळतो, मग देशामध्ये किती MBA झालेल्या विद्यार्थ्यांची आवश्यकता आहे ती आवश्यकता पाहून तितक्याच MBAच्या सीट असाव्यात, म्हणजे तितके लोक स्किलफुल होतील आणि त्यांना तितका रोजगार मिळेल. पण होते काय, इथे हे कॅल्क्युलेशन देशामध्ये प्रचंड चुकत आहे की कदाचित जर 50 लाख
MBA विद्यार्थ्यांची जर आवश्यकता असेल तर कदाचित विद्यार्थ्यांची संख्या 2 कोटी किंवा 1.5 कोटीपर्यंत जात आहे. म्हणजे राहिलेली जी संख्या आहे ती मात्र मग तिथे बेरोजगार होत आहे. म्हणजेच रोजगार आणि शिक्षण, ठीक आहे, याला आपण व्यवस्थित जुळवू शकलो पाहिजे. ती जी दोषपूर्ण शिक्षण पद्धती आहे ते आपल्याला सोडावी लागेल. ठीक आहे, त्यावरती आपल्याला काही उपाय सुचवावे लागतील. कुटीर व लघुउद्योगांना आपल्याला अधिकाधिक प्रोत्साहन द्यावं लागेल. ठीक आहे, हे काही उपाय असू शकतात की ज्या उपायामुळे बेरोजगारीचं प्रमाण हे कमी होऊ शकते आणि देशामध्ये रोजगार प्राप्त होऊ शकते. ठीक आहे, हे झाले मित्रांनो काही उपाय. परंतु आता भारत सरकारने यावर काय केलेलं आहे, बेरोजगारी कमी करण्यासाठी भारत सरकार नेमके कोणते उपाय योजत आहे. विद्यार्थी मित्रांनो, भारत सरकारने रोजगार निर्मितीसाठी जे अनेक उपाय आतापर्यंत केलेले आहेत त्याच्यामधले काही मोजके उपाय आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू डिस्कस करायचे आहेत. जसं की एक उपाय आपण 2014चा पाहू शकतो की गव्हर्नमेंटने भारतामध्ये मेक इन इंडिया हे एक अभियान आणलेलं आहे. ठीक आहे, याला आपण स्कीम म्हणणार नाही तर याला एक प्रकारचं आपण अभियान म्हणू की देशामध्ये उत्पादन क्षेत्राला जास्तीत जास्त चालना देण्यासाठी अशा प्रकारचं एक अभियान सुरू केलेलं आहे 25 सप्टेंबर 2014 या दिवशी. ठीक आहे, आता मेक इन इंडिया अभियानामध्ये काय केलं जाईल, अशा खरं तर त्याच्यामध्ये भरपूर बाबी आहेत. परंतु इन्व्हेस्टमेंटचं आपलं जे एक लेक्चर राहणार आहे तर त्या गुंतवणुकीच्या चॅप्टरमध्ये किंवा उद्योग हा एक चॅप्टर आहे, त्या उद्योगाच्या चॅप्टरमध्ये ते आपल्याला खूप डिटेल डिस्कस करावं लागते. आज फक्त थोडक्यात आपण इन्फॉर्मेशन बघू की हे मेक इन इंडिया जे अभियान आहे तर या अभियानाच्या माध्यमातून देशात गुंतवणुकीला चालना दिली जाईल आणि रोजगार निर्मितीकडे लक्ष दिलं जाईल. ठीक आहे, आता गुंतवणूक जितकी जास्त होईल तितकं जास्त रोजगार निर्मिती आपल्या देशामध्ये होऊ शकते. ठीक आहे, म्हणून तुम्हाला लक्षात येत असेल की 2014 नंतर जे नरेंद्र मोदी गव्हर्नमेंट आपल्या देशामध्ये आलेलं आहे तर नरेंद्र मोदीचे असे अनेक विदेश दौरे झालेले आहेत. ते दौरे कशासाठी, तर त्याच्यामध्ये बऱ्याच अंशी गुंतवणुकीला आकर्षित करण्यासाठी ते दौरे घेण्यात आलेले आहेत. आणि परकीय देशामधून जितका जास्त FDI भारतामध्ये येईल आणि उद्योगांची स्थापना होईल तितकं जास्त आपण त्याकडे फोकस केलेला आहे. उद्योगांची संख्या वाढली म्हणजे साहजिक आहे त्या उद्योगांमध्ये अतिरिक्त रोजगार निर्माण होईल आणि देशातील नागरिकांना रोजगार प्राप्त होईल. हा एक त्यामध्ये पर्याय. त्यानंतर आंतरराष्ट्रीय मार्केटिंग हा एक मुद्दा मेक इन इंडियामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, म्हणजे एक देशाला भारताला ब्रँड म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्याला निर्माण करायचं आहे मेक इन इंडियाच्या माध्यमातून. ठीक आहे, कारण की या मेक इन इंडियाच्या माध्यमातून जे काही आपल्या देशामध्ये उत्पादन निर्माण होणार आहे त्याच्यावरती मेक इन इंडिया असं ते लिहिलेलं असणार आहे. आणि जर समजा आपण एक दर्जेदार उत्पादन देशामध्ये निर्माण करू शकलो आणि ते निर्यात करू शकलो तर त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर एक भारताचा एक दर्जेदार ब्रँड तयार होईल. ज्या ज्या वस्तूवर मेक इन इंडिया असं लिहिलेलं असेल त्या वस्तूंची मागणी प्रचंड वाढली पाहिजे. यासाठी त्याचं एक ब्रँडिंग करण्याचं काम या मेक इन इंडिया अभियानामध्ये केलं जात आहे. ठीक आहे, आणि जर समजा असं झालं आणि भारताच्या वस्तूला जर मागणी जर प्रचंड जर मिळाली तर मग तिथे उत्पादन आपल्याला जास्तीत जास्त घ्यावं लागेल. परिणामी रोजगार निर्मिती ही प्रचंड होईल. आपण हे पाहू शकतो की 2011ला आपण एक नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग पॉलिसी जाहीर केली होती की जेव्हा मनमोहन सिंग प्राईम मिनिस्टर होते तेव्हा त्यांनी एक उद्दिष्ट त्यामध्ये असं निश्चित केलं होतं की दरवर्षी किमान 1 दशलक्ष रोजगार निर्माण झाला पाहिजे. ठीक आहे, अशा प्रकारचं एक त्याच्यामध्ये एम होतं. ठीक आहे, ते एमसुद्धा पूर्ण करण्याचं काम हे मेक इन इंडियाच्या माध्यमातून केलं जात आहे. म्हणजे रोजगार निर्मितीसाठी भारत सरकारने हा एक उपाय केलेला आहे. त्यानंतर पुढे आपण पाहू शकतो प्रधानमंत्री मुद्रा योजना हा एक उपाय आहे की ज्यामुळे रोजगार निर्मिती होऊ शकते. मग ही मुद्रा योजना काय आहे, तर ह्या मुद्रा योजनेच्या माध्यमातून लहान उद्योजकांना कर्ज दिलं जाते. जसं मगाशी बोलताना मी म्हटलंय की लघु उद्योग जे आहेत तर लघु उद्योगांचा विकास होणं आपल्या देशामध्ये खूप जड गेलेलं आहे, त्याकडे दुर्लक्ष केलं गेलेलं आहे. परंतु ही जी प्रधानमंत्री मुद्रा योजना आपल्या देशामध्ये आलेली आहे ही योजना मुख्यतः लघु उद्योगांना फोकस करून आलेली आहे की ज्या लघु उद्योगांना आपला विकास करण्यासाठी वित्त पुरवठ्याची आवश्यकता असेल त्या लहान उद्योजकांना कर्ज देण्यासाठी ही प्रधानमंत्री मुद्रा योजना गव्हर्नमेंटनी लॉन्च केलेली आहे. ठीक आहे, आता या योजनेच्या माध्यमातून काय केलं तर जे लहान उद्योजक आहेत किंवा जे लहान उद्योग आहेत त्याच्या 3 कॅटेगरी केल्या. जसं की शिशु उद्योग, एक्झॅक्टली शिशु उद्योग, किशोर उद्योग आणि तरुण उद्योग. मग ज्या उद्योगाचा समावेश शिशु उद्योगामध्ये होतो त्यांना 50,000 रुपयापर्यंत लोन दिलं जाईल, कर्ज दिलं जाईल. त्यानंतर ज्या उद्योगाचा समावेश किशोर उद्योगामध्ये होतो त्यांना 50,000 ते 5 लाखापर्यंत लोन दिलं जाईल. ठीक आहे, आणि तरुण उद्योग 5 लाख ते 10 लाख रुपये इतकं लोन दिलं जाईल. आणि जर समजा असं लोन सहज
त्या लहान उद्योजकांना जर मिळत असेल तर मग तिथे ते आणखीन भांडवल गुंतवणूक करू शकतात आणि आपल्या उद्योगाचा विकास करू शकतात, उत्पादन वाढवू शकतात. आणि जर उत्पादन वाढवायचं असेल तर साहजिक आहे आणखीन त्यांना मजूर तिथे कामाला लावावे लागतील. आणि जर असं होत असेल तर साहजिक आहे मजुरांची संख्या म्हणजेच रोजगार तिथे वाढेल आणि बेरोजगारीची जी समस्या आहे ती दूर होईल. म्हणून हा एक उपाय भारत सरकारने आपल्या देशामध्ये केलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना. आता ही एक योजना नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेली आहे, लॉन्च केलेली आहे, की ज्याला आपण म्हणतो प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना. म्हणजे आपल्या देशामध्ये जे मगाशी आपण बोललो की आधुनिक शेती वाढली पाहिजे, सिंचनाच्या क्षमता वाढल्या पाहिजे, सिंचनाच्या सुविधा वाढल्या पाहिजे. तर अशा सिंचनाच्या सुविधा, ठीक आहे, सिंचनाच्या सुविधा वाढवण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी 1 जुलै 2016 रोजी प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना ही लॉन्च केलेली आहे. परंतु मित्रांनो या योजनेचा लाभ त्यांनाच होईल ज्यांना शेती आहे आणि त्या शेतीमध्ये सिंचन क्षमता आहे. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू की ज्या शेतीमध्ये विहीर आहे, ठीक आहे, विहीर आहे परंतु विहिरीतलं पाणी शेतीला देण्याची व्यवस्था नाही. म्हणजे जसं की पंप नाही किंवा स्प्रिंकलर नाहीत, जर अशा काही समस्या असतील तर ह्या समस्या ह्या योजनेच्या माध्यमातून सोडवल्या जातील. म्हणजे ज्या शेतकऱ्याकडे विहीर आहे परंतु ते पाणी पिकाला देणं पॉसिबल नाही, काही सुविधांच्या अभावी, त्या सुविधा निर्माण करण्याचं काम या योजनेच्या माध्यमातून केलं जाईल. किंवा एखाद्या व्यक्तीकडे शेती आहे परंतु विहीर नाही, मग अशा व्यक्तीला विहिरीची सुद्धा सुविधा देण्याचा प्रयत्न या योजनेच्या माध्यमातून केला जाईल. म्हणजे सिंचनाच्या ज्या सुविधा आहेत त्या सुविधा निर्माण केल्या जातील. आता जर समजा इथे सिंचनाच्या सुविधा जर शेतीला निर्माण झाल्या तर ती शेती एक हंगामी शेती न राहता त्या शेतीमध्ये आपण वर्षभर पीक घेऊ शकतो. तीनही हंगामामध्ये तिथे पीक घेतलं जाऊ शकते. आणि जर समजा असं तीनही हंगामामध्ये जर पीक घेतलं गेलं तर तिथे अतिरिक्त रोजगार निर्माण होऊ शकतो आणि देशाचं उत्पादनही वाढू शकते. आणि जे हंगामी बेरोजगारीचं प्रमाण आपल्याला शेती क्षेत्रामध्ये जास्त पाहायला मिळते ती बेरोजगारी तिथे कमी होऊ शकते, नष्ट होऊ शकते. ठीक आहे. त्यामुळे हा एक प्रयत्न भारत सरकारने केलेला आहे बेरोजगारी समाप्त करण्यासाठी, एक तो उपाय म्हणून. आता पुढचा एक उपाय आपण पाहू तो म्हणजे प्रधानमंत्री कौशल विकास योजना. हा एक उपाय मोस्ट इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, त्याला आपण म्हटलं प्रधानमंत्री कौशल विकास योजना. ठीक आहे. आता ह्या योजनेच्या माध्यमातून काय केलं जाणार आहे तर कौशल्यपूर्ण विकास केला जाणार आहे नागरिकांचा. ठीक आहे. आता ही स्कीम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 15 जुलै 2015 रोजी लॉन्च केलेली आहे. ठीक आहे. आता ही स्कीम लॉन्च करण्यापाठीमागे उद्देश काय, जसं मी आता तुम्हाला सांगितलं, नागरिकांना कौशल्यपूर्ण घडवणे किंवा नागरिकांचा कौशल्यपूर्ण विकास करणे. जसं आपण पाहिलंय की बऱ्याच वेळा एखाद्या व्यक्तीला रोजगार प्राप्त न होण्याचं कारण त्या व्यक्तीमध्ये कौशल्य नसणे हे पण आहे. ठीक आहे. आता सध्याच्या युगात तर हेच महत्त्वाचं कारण आहे की व्यक्ती शिक्षण घेतो परंतु शिक्षणामध्ये अशा काही अडचणी आहेत की तिथे प्रॅक्टिकल शिक्षण होत नाही आणि प्रॅक्टिकल शिक्षण न झाल्यामुळे त्या व्यक्तीमध्ये कौशल्य येत नाही आणि कौशल्य नसल्यामुळे तो स्वतःचा रोजगार स्वतः क्रिएट करू शकत नाही. आणि भारताचं एक व्हिजन आहे, थोडक्यात आपण म्हणू भारत सरकारचं, की भारताला जॉब सीकरमधून कन्व्हर्ट करायचं आहे जॉब क्रिएटर. ठीक आहे. जॉब सीकर म्हणजे फक्त जॉब शोधणारा देश नसावा है ना, तर जॉब निर्माण करणारा देश असावा, असं देशाचं स्वरूप आपल्याला बदलायचं आहे. आणि जर तसं स्वरूप करायचं असेल तर भारतातील जे नागरिक आहेत किंवा जे श्रमबल आहे त्या श्रमबलाला कौशल्यपूर्ण घडवावं लागेल. ठीक आहे. जे कौशल्य व्यवसायामध्ये उद्योगामध्ये आवश्यक आहे तसं कौशल्य त्यांना द्यावं लागेल. ठीक आहे. आणि म्हणून मग अशा ज्या शिक्षणातल्या म्हणजे जे दोषपूर्ण शिक्षण होतं ते दूर करण्यासाठी भारत सरकारने ही एक स्कीम लॉन्च केलेली आहे. मग ह्या स्कीमच्या माध्यमातून काय केलं जाईल तर इंडस्ट्रियल ट्रेनिंग सेंटर सुरू केले जातील. ठीक आहे. म्हणजे ज्या व्यक्तीला ट्रेनिंग देणं शक्य आहे तो व्यक्ती काय करेल, गव्हर्नमेंटच्या माध्यमातून परमिशन घेईल आणि इंडस्ट्रियल ट्रेनिंग सेंटर सुरू करेल. मग औद्योगिक कौशल्य जे आहे त्या संदर्भातलं किंवा अगदी छोटे छोटे व्यवसाय, समजा DTP आहे. ठीक आहे. तर DTPच्या माध्यमातून किंवा एखाद्या व्यक्तीने जर DTPचं जर नॉलेज किंवा ते कौशल्य जर आत्मसात केलं तर तो छोटासा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतो. मग ते DTPचं शिक्षण त्याला मिळालं पाहिजे. मग DTPचं शिक्षण देण्यासाठी तशा प्रकारचे इंडस्ट्रियल ट्रेनिंग सेंटर सुरू केले जातील. हे खाजगी असतील आणि गव्हर्नमेंट ह्या ट्रेनिंग सेंटरला फंडिंग करेल. आपण जर पाहिलं तर गेल्या ह्या 3-4 वर्षामध्ये अशा अनेक इंडस्ट्रियल ट्रेनिंग सेंटर आलेले आहेत आणि गव्हर्नमेंट त्यांना दरवर्षी लाखोचा फंड देत आहे.
आणि ते ट्रेनिंग सेंटर काय करतात तर लोकांना फ्रीमध्ये काही कोर्सेस उपलब्ध करून देतात. आणि केवळ कोर्सेसच उपलब्ध करून देतात असं नाही, तर कोर्सेस झाल्याच्या नंतर जेव्हा त्या व्यक्तीला त्या व्यवसायाचं ज्ञान आलं, कौशल्य प्राप्त झालं, तेव्हा त्या व्यक्तीला त्या प्रकारचा व्यवसाय सुरू करण्यासाठी लोनसुद्धा दिलं गेलं आहे या योजनेच्या माध्यमातून. ठीक आहे, ज्याला आपण म्हटलं प्रधानमंत्री कौशल विकास योजना. 25,000पासून ते काही लाखापर्यंत त्या माध्यमातून तिथे लोन देण्यात आलेलं आहे. आणि ह्या ज्या इंडस्ट्रियल ट्रेनिंग सेंटर आहेत, ह्या ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून अगदी 3 महिने ते 6 महिन्यापर्यंत आणि 1 वर्षापर्यंत सुद्धा काही कोर्सेस आलेले आहेत की ज्या माध्यमातून नागरिकांचा कौशल्यपूर्ण विकास केला जाईल, म्हणजे तो स्वतःचा रोजगार निर्माण करू शकेल. या माध्यमातून भारतामध्ये बेरोजगारीचं प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न इथे केला जात आहे. पुढची एक स्कीम आहे, त्यामुळे आपण स्टार्टअप इंडिया मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे ना. स्टार्टअप इंडिया, या स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून नवउद्योजकांना मदत दिली जात आहे. ठीक आहे, नवउद्योजक की ज्यांना आत्ताच उद्योग सुरू करायचा आहे, मग ज्या व्यक्तीला आत्ताच उद्योग सुरू करायचा असेल त्या व्यक्तीला मदत करण्यासाठी स्टार्टअप इंडिया ही एक स्कीम भारत सरकारने आणलेली आहे. ठीक आहे, की व्यक्तीला जर स्टार्टअप करायचं असेल, एक उद्योग जर स्टार्ट करायचा असेल, तर मग त्याला काय मदत आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाची तर मदत आवश्यक आहे इथे, ते म्हणजे कर्ज है ना, म्हणजे वित्त पुरवठा झाला पाहिजे. म्हणून मग ज्या व्यक्तीला नवीनच उद्योग सुरू करायचा असेल त्या व्यक्तीला कर्ज पुरवठा करणे आणि तो उद्योग सुरू करण्यासाठी ज्या काही परमिशन्स असतात त्या सर्व प्रकारच्या परमिशन्स देण्यासाठी ही एक योजना आणलेली आहे. मात्र याला एक अट आहे. अट कोणती आहे की जो कोणता उद्योग आपण सुरू करत आहोत त्या उद्योगामध्ये आपलं स्वतःचं संशोधन असलं पाहिजे. म्हणजे स्वतःकडे आपल्याकडे त्या उद्योगाचं पेटंट असणं खूप आवश्यक आहे. ठीक आहे, आणि याच योजनेच्या माध्यमातून भारतात पेटंटची संख्या खूप जास्त वाढावी यावरही भर दिलेला आहे. म्हणजे जे नवयुवक आहेत, नवयुवकांना संशोधनात आवड निर्माण व्हावी आणि नवयुवकांनी संशोधन करावं. जर एखाद्याने विशिष्ट वस्तू शोधून काढली, संशोधन केलं, तर त्याच्या उत्पादनासाठी गव्हर्नमेंट वित्त पुरवठा करेल. ठीक आहे, इवन गव्हर्नमेंट स्वतः त्या व्यक्तीला पेटंट देईल आणि पेटंटचा जो खर्च आहे त्यामध्ये सुद्धा गव्हर्नमेंट काही कन्सेशन त्या व्यक्तीला देईल. आणि स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून जर उद्योग सुरू झाला तर काही वर्ष टॅक्समध्ये सूट असेल किंवा अशा काही बऱ्याचशा मदती आहेत की ज्या गव्हर्नमेंटच्या माध्यमातून दिल्या जातील आणि तिथे उद्योग सुरू केला जाईल. जर स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून अशा अनेक उद्योग जर सुरू झाले तर आपल्या देशामध्ये 2 बाबी होऊ शकतात किंवा 3 बाबी होऊ शकतात. जसे की फर्स्ट, नवउद्योजकांना म्हणजे नवतरुणांना उद्योग सुरू करण्यास प्रोत्साहन मिळेल. दुसरी बाब, आपल्या देशामध्ये पेटंटची संख्या वाढेल. जितकी जास्त पेटंटची संख्या तितकी जास्त मक्तेदारी निर्माण होईल आपल्या देशाची उद्योग क्षेत्रामध्ये. ठीक आहे. तिसरी बाब, देशामध्ये जर मग उद्योग सुरू झाले जास्तीत जास्त तर रोजगार प्राप्त होईल आणि जितका जास्त रोजगार प्राप्त होईल तितकंच आपलं बेरोजगारीचं प्रमाण जे आहे ते कमी होत जाईल. ती बेरोजगारीची समस्या ही कमी होत जाईल. ठीक आहे. त्यापुढे आहे स्टँडअप इंडिया. जसं स्टार्टअप इंडिया आहे तसंच स्टँडअप इंडिया. आता स्टँडअप इंडियाच्या माध्यमातून नवउद्योजकांना मदत दिली जाईल, जसं की इथे आहे तसं सेम इथे, बरोबर आहे. मग स्टँडअप इंडियाच्या माध्यमातून जी काही मदत केली जाते तर ती मदत म्हणजे कोणती, तर वित्त पुरवठा. आणि स्टँडअप इंडियाच्या माध्यमातून जो वित्त पुरवठा केला जातो तो 1 लाख ते 1 कोटी इतका वित्त पुरवठा केला जातो. मग ह्या दोन याच्यामध्ये डिफरन्स काय आहे. जसं की इथं पेटंटची आवश्यकता आहे, इथे मात्र पेटंटची आवश्यकता नाही. ठीक आहे. जसं की इथे स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून कोणताही व्यक्ती की ज्याच्याकडे पेटंट आहे किंवा पेटंट घेऊ शकतो असा व्यक्ती इथे उद्योग सुरू करू शकतो. परंतु इथे मात्र SC, ST आणि महिला यांच्याकडे जास्त फोकस केलेला आहे. ठीक आहे, की SC समुदाय, ST समुदाय आणि महिला यांच्यामध्ये औद्योगिकरण सुरू व्हावं किंवा त्यांनी उद्योगाकडे जास्तीत जास्त वळावं, उद्योग सुरू करण्यास त्यांना प्रोत्साहन मिळावं, यासाठी मुख्यतः ही स्कीम कार्य करत आहे की ज्याला आपण म्हटलं स्टँडअप इंडिया. ठीक आहे. वित्त पुरवठा किती, 10 लाख ते 1 कोटी. ठीक आहे. आता याच्यामध्ये असं फिक्स नाही की किती कर्ज पुरवठा केला जाईल. कर्ज पुरवठा याच्यामध्ये भरपूर केला जातो उद्योग सुरू करण्यासाठी. क्लिअर. अशा काही डिफरन्स दोन्हीमध्ये आणि ह्या स्कीम सुरू करण्यात आलेल्या आहेत की ज्या माध्यमातून औद्योगिकरण वाढेल आणि रोजगार प्राप्त होईल, बेरोजगारीचं प्रमाण कमी होईल, समस्या दूर होईल. शेवटची स्कीम पाहू, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना. ही अगदी काँग्रेस गव्हर्नमेंटच्या काळात आलेली आहे. 2005 पासून ह्या योजनेची सुरुवात झालेली आहे. सुरुवातीला ती फक्त एक रोजगार हमी योजना होती. नंतर त्याच रोजगार हमी योजनेचं रूपांतर कायद्यात केलेलं आहे. ठीक आहे. कायदा तयार केला आणि त्या कायद्याला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना असं नाव देण्यात आलेलं आहे. ठीक आहे. त्यालाच आपण महात्मा गांधी नॅशनल
रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम असं म्हणत असतो. ठीक आहे. आता ह्या योजनेच्या माध्यमातून काय केलं जाते, तर जे कुटुंब BPL कुटुंब आहेत, ठीक आहे, दारिद्र्य रेषेखाली असलेली जी कुटुंब आहेत त्या कुटुंबातील व्यक्तीला किमान 100 दिवस काम देण्याची गॅरंटी ही भारत सरकारने दिलेली आहे. ठीक आहे. आणि हे जे 100 दिवस काम आहे ते त्या व्यक्तीला मिळेलच, त्यासाठी त्यांना जॉब कार्ड देण्यात आलेले आहेत. बरोबर आहे. आणि मग त्या जॉब कार्डच्या माध्यमातून त्या प्रत्येक व्यक्तीला किमान 100 दिवस काम दिलं जाईल. आणि जर 100 दिवस काम गव्हर्नमेंट देऊ शकलं नाही तर त्या 100 दिवसाचा पगार त्या व्यक्तीला दिला जाईल. अशा पद्धतीची स्कीम आहे. ठीक आहे. आणि हा जो रोजगार आहे तर एकूण जितका रोजगार ह्या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध केला जाईल त्यामध्ये 50% रोजगार ह्या महिला असतील. त्यास 50% महिलांसाठी ते काम रिझर्व्ह ठेवण्यात आलेलं आहे. ठीक आहे. आणि या योजनेसाठी जो फंडिंग केला जातो, जो निधी उभा केला जातो तो केंद्र राज्य ह्या दोघां मिळून असेल. केंद्र सरकार त्यावर 90% पैसा खर्च करेल आणि 10% पैसा राज्य सरकारच्या माध्यमातून खर्च केला जाईल. मित्रांनो, आपल्या देशामध्ये ही स्कीम मोस्ट इम्पॉर्टंट राहिलेली आहे, खूप सक्सेसफुल राहिलेली आहे. साहजिक भ्रष्टाचार याच्यामध्येही झालेला आहे. बऱ्याच वेळा एखाद्या ग्रामीण भागामध्ये रोजगार कागदोपत्री मिळाला परंतु प्रत्यक्षरित्या लोकांना रोजगार प्राप्त झालेला नाही, अशीही प्रकरणं पाहायला मिळालेली आहेत. असो, परंतु तरीसुद्धा ही एक स्कीम आपल्या देशात एक खूप महत्त्वाची स्कीम राहिली की ज्यामुळे तळागाळातील लोकांना रोजगार प्राप्त झाला. आणि तळागाळातील लोकांना ग्रामीण स्तरावर रोजगार प्राप्त झाल्यामुळे काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून मजुरांची जी पिळवणूक केली जायची, म्हणजे दिवसभर काम करून घेतलं जायचं परंतु मजुरी कमी असायची, तर तिथेसुद्धा मजुरी वाढवण्यात आली. कशामुळे? कारण की रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून गावातील भूमिहीन शेतकरी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेततलाव किंवा जे काय आहे पाटबंधारे वगैरे तिथे कामाला जाऊ लागले. परिणामी शेतात मजुरांची संख्या कमी पडू लागली. परिणामी शेतात मजुरांची जी मजुरी आहे ती तिथे वाढवण्यात आली की जेणेकरून आपल्याला मजूर प्राप्त होईल. असो, परंतु ही स्कीम आपल्या देशामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट राहिलेली आहे कारण की अनेक लोकांना रोजगार प्राप्त झाला. परिणामी इन्कम वाढलं, परिणामी मागणी वाढली की उद्योगांची संख्यासुद्धा वाढत असते. इकॉनॉमी रुळावर येण्याचा प्रयत्न भरपूर होतो किंवा त्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट राहते. तर ह्या झाल्या मित्रांनो गव्हर्नमेंटच्या माध्यमातून केलेले काही उपाय. आता एवढेच उपाय आहेत असं अजिबात नाही, या व्यतिरिक्त सुद्धा अनेक उपाय आहेत. पण आपल्या एक्झाममध्ये कोणते उपाय विचारले जाऊ शकतात तेवढंच आपण डिस्कशन केलेलं आहे. आणि याच्यातल्या काही ज्या स्कीम आहेत, प्रधानमंत्री कौशल विकास योजना असेल, मेक इन इंडिया असेल, स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया, ह्या स्कीम संदर्भात आपल्याला आणखीन डिटेल डिस्कस करावं लागते. परंतु ते जे डिटेल डिस्कशन आहे आपलं जे उद्योगाचं जे चॅप्टर आहे त्या चॅप्टरमध्ये आपल्याला प्रचंड डिस्कशन याच्यावरती करावं लागेल. अगदी एका चॅप्टरवर कदाचित एक लेक्चर होऊ शकेल, इतकं डिस्कशन आपल्याला त्यावरती करायचं आहे. सध्यापुरतं इतकं पुरेसं आहे मित्रांनो. जे काही आपण आता डिस्कस केलेलं आहे हे अपेक्षा आहे तुम्हाला समजलं असेलच. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. जय हिंद, जय भारत.